राजे ज्या पन्हाळ्यावर तुम्ही शितापीनं चकमा दिलात सिद्धीला, त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोस. राजे आता इथं अत्याचाराबद्दल होत नाहीत हात कलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे आता तानाजी, बाजी, मुरारबाजी सुद्धा बोलू लागलेत फितुरांच्या भाषा. आपल्याच डोळे देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरीकडे बघून, आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचा जन्मसाल 1627 का 1630. राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडं 3-3दा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून नाही वाद सुरू झाला. राजे तुम्ही गरजला होता मराठाती तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता आम्ही गरजत असतो मराठाती तुका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. राजे तुमची इच्छा होती हे राज्य व्हावं, येतो श्रींची इच्छा. आता आम्ही गरजत असतो हे राज्य नष्ट व्हावं, ही श्रींची इच्छा. आणि मग वाटतं राजे अशा वेळी तुम्ही असायला हवे होता, पण पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण पुन्हा तुम्ही असता तर स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्यासाठी धावला असता. पण राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि राजे आता मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं, त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झुकावं लागलं असतं. आणि राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही श्रेष्ठींच्या पुढे झुकाल कसे? अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा उभारेल आणि म्हणाल नसेल पक्ष नसू दे, अपक्ष म्हणून उभा राहीन. अरे माझे तानाजी, बाजी, मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली. पण राजे आता तानाजी, बाजी, मुरारबाजी तरी पहिल्यासारखे राहिलेत कुठं. आत्ताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे, सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणावळीला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो. राजे तुम्ही म्हणाल नसेल तानाजी, बाजी, मुरारबाजी, पण एखादा तानाजी तरी भेटेल जरूर मला. पण राजे भेटेल तानाजी, तुम्ही सांगाल त्याला जा कोंडाणा घेऊन ये, आणि विचारेल तानाजी पहिल्यांदा पगार किती देणार, महागाई भत्ता आहे का. आणि एवढं सगळं होऊन जर झालाच तानाजी जायला तयार, लागलाच लढू कोंडाण्यावर, तर हल्लीचं युग मोबाईलचं आहे. राजे तानाजी कोंडाण्यावर लढत असेल आणि खालना कुणीतरी मोबाईल करेल, अरे काय तानाजी काय चाललंय, ओव्हर टाइम करतो का काय लेका. इथं सगळं गरमागरम शिजून तयार आहे, तुझं आपलं लढाईच चाललंय. अरे तू लढून तुला काय मिळायचं, किल्ला मिळायचा शिवाजींना, तू का मरतो फुका, ये खाली धाब्यावर पार्टी करू. आणि मग तुम्ही म्हणाल राजे अरे नसतील तानाजी नसू दे, नसतील लोक नसू दे, लढू जनतेसाठी, झगडू रयतेसाठी, करू या लोकांसाठी. पण राजे ती रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं. पैसे घेऊन दे विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता, याच्यात तरी आता फरक उरलाय कुठं. म्हणून म्हटलं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे, पण वाटलंच तुम्हाला यावं इथं पुन्हा तर एक करा, येताना एकटे येऊ नका. येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या, कारण जोपर्यंत इथं जिजाऊ पैदा होत नाही तोपर्यंत इथं शिवाजी जन्माला येत नाही. आणि राजे जेव्हा जेव्हा असं शिवाजी पैदा होतील ना, तेव्हा नेत्यांना लोकांकडे जायची गरज नाही, लोक नेत्यांकडे येतील, आमच्या मतदारसंघात उभा राहा म्हणतील. आणि तेव्हा राजे स्वराज्याचं सुराज्य होईल. शिवकाळ दुआ आहे, शिवछत्रपतींच्या राज्याचं हे वेगळेपण आहे.